हा अपघात नेमका कसा झाला आणि जो पळून गेलाय त्याचा शोध कसा घेतला जातोय? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आता ही जी कार आहे अपघातग्रस्त कार आहे आणि ही कार आता घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. यातील 2 ज्या तरुणी आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर जो तरुण पळून गेलेला आहे त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र जर आपण या गाडीमध्ये बघितलं तर धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्थानिकांनी आरोप केलेला होता की यामधील जे व्यक्ती होत्या त्या नशेत होत्या आणि जर आपण इथे बघितलं तर आतमध्ये आपल्याला गाडीच्या आतमध्ये काही दारूच्या बॉटल्स ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत, ग्लास पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आपण जर या गाडीच्या आजूबाजूचा एकूण गाडीच्या आतमधल्या वस्तू बघितल्या तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी जो आरोप स्थानिक करतायत की ह्या गाडीमध्ये ज्या व्यक्ती होत्या त्या नशेत होत्या, त्याला कुठेतरी पुष्टी मिळताना पाहायला मिळत आहे. अपघात किती भीषण आहे आपण जर बघितलं तर ही गाडी गुजरात पासिंग असल्याची गाडी आहे आणि या गाडीचा जो फ्रंट ची बाजू आहे संपूर्णपणे ही सगळी अपघातामध्ये या गाडीची खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ती अपघातामध्ये तोडफोड झालेली पाहायला मिळते आहे. एकूणच या अपघातामध्ये जो व्यक्ती जखमी आहे तो गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. तर 2 ज्या व्यक्ती आहेत त्यांना किरकोळ ठीक आहे, त्यामुळे जो तरुण या जखमी घटनास्थळावरून पसार झालेला आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेणं गरजेचं आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान भायखळ्यामध्ये केपी रोडवर अपघात झालाय. पार्सलचा ट्रक